आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। लोकसभेत आज 2 विधेयकं सूचीबद्ध असून एक विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी नियोजित आहे। लोकसभेत भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि बॅकर्स वहीसाक्ष विधेयक 2026 मांडण्यात येतील। भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग हे सदनात मांडतील। या विधेयकाच्या माध्यमातून भारतीय सांख्यिकी संस्थेसाठी व्यापक वैधानिक आराखडा पुरवला जाईल। सांख्यिकी विज्ञान आणि संलग्न क्षेत्रात संस्थेला जागतिक पातळीवर उत्कृष्ट केंद्र म्हणून अधिक नावलौकिक मिळावा, हा यामागचा हेतू आहे। तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन बॅकर्स वहीसाक्ष विधेयक 2026 सादर करतील। बँकांच्या खातेवहीसंबंधी पुराव्याशी संबंधित कायद्याची तरतूद आणि समकालीन डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत या संदर्भातलं हे विधेयक आहे। तसंच सर्वोच्च न्यायाधीशांच्या संख्येसंदर्भातल्या सुधारणा विधेयकावरही लोकसभेत चर्चा नियोजित आहे। राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास विधेयक 2026 वर चर्चा नियोजित आहे। नवी दिल्ली